सगळे उपस्थित राहिलात। एक शिक्षण क्षेत्राचा कार्यकर्ता म्हणून मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। खरं म्हणजे शासनाने विचार करणं गरजेचं आहे। जर 10-15 वर्ष टीईटी 15 वर्ष सेवा केलेल्या शिक्षकांना तुम्ही टीईटी सक्ती करणार असाल, नाहीतर त्यांना घरात बसवणार असाल, मी या जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना आवाहन करीन की त्यांनी पुन्हा एकदा युपीएससीची परीक्षा द्यावी, नाहीतर 2 वर्ष त्यांना घरात बसवण्याचं काम आम्ही करणार आहोत। गेल्या वर्षी त्यांच्या मान्यतेचे 1736 शाळा व शून्य शिक्षक शाळा झाल्या। आज 1 लाखपेक्षा जास्त शाळा, प्राथमिक शाळा, जिल्हा परिषदेची शाळा या फक्त एक शिक्षकी शाळा आहेत। गोरगरिबांच्या, बहुजनांच्या, दलितांच्या मुलांना रस्त्यावर बसवण्याचं, भीक मागायचं काम करायला शासनाने लावलेलं आहे। याचा जाहीर निषेध आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो। उद्या महापरिनिर्वाण दिन आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की शिक्षण वाघिणीचा दूध आहे, तो पितो तो गुडगुडल्याशिवाय राहत नाही। पण हे दूध देणारी आपली आई म्हणजे आपली शाळा, तिच्या पदराला हात घालायचं जर शासन काम करणार असेल तर खऱ्या अर्थाने आम्ही रस्त्यावर उतरू आणि शासनाला नक्की शिक्षकाची जागा पाहिजे दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही। मी पुन्हा एकदा या ठिकाणी जमल्या सगळ्या शिक्षक बंधू भगिनींना या ठिकाणी पुन्हा एकदा आभार त्यांचा व्यक्त करतो। आणि येत्या काळात जर या आंदोलनाची दखल शासनाने घेतली नाही तर हे आंदोलन अजून तीव्र करून त्या ठिकाणी जे काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्यासाठी शासन पूर्णपणे जबाबदार असेल याची